पी आर. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन. जसं की आता आपण सांगितल्याप्रमाणे नाही का, आता आपण हे एक लेक्चर घेणार आहोत आणि ही पूर्ण स्ट्रॅटजी आहे. म्हणजे जोपर्यंत आता तुमची एक्झाम म्हणजे 1 डिसेंबरला एक्झाम आहे आपली, 1 डिसेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा. तर तोपर्यंत आता आपण कसा अभ्यास करायचा, कोणत्या चॅप्टरला जास्त वेटेज द्यायचं, कसं शेड्यूल वगैरे काय, मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. आणि याच्यामध्ये शेवटी नाही का, मी तुम्हाला पेपर सोडवायचा, तो कसा सोडवायचा वगैरे. कारण सगळ्यात शेवटी इम्पॉर्टंट कसं असतं माहिती आहे का, की तुम्ही अभ्यास कितीही केला तरी तुमचे जे शेवटचे 2 तास आहेत ना, ते तुम्ही कसे मॅनेज करता ते जास्त इम्पॉर्टंट आहे. काही मुलांचा अभ्यास असतो पण तरी पण स्कोर येत नाही. कशामुळे येत नाही? कारण त्यांना ते 2 तास मॅनेज करायला जमत नाही. तर ते इम्पॉर्टंट असतात जास्त करून. आपण त्याविषयी पण बोलणार आहोत. बाकी तर मी तुम्हाला आता काय वाचायचं आहे काय नाही, काही प्रश्न तुम्ही लिहून ठेवलेले आहेत, मी ते धरून बाकी तुम्हाला सांगणारच आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला म्हणजे आणखीन एक विषयाचे थोडं वेगळं एक सांगायचं आहे. एक तुम्ही नाव ऐकलं असेल CPR. CPR म्हणजे आपल्या याच्यामध्ये असतं बघा, कधी एखाद्याचं डेथ वगैरे किंवा हार्ट अटॅक झाल्यानंतर तुम्ही मूवीमध्ये वगैरे पाहिलं असेल, ते छाती वगैरे दाबवतात. CPR म्हणजे काय असतं, कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन असतं ते. तर काय माहिती आहे का, की काही रिपोर्टनुसार म्हणजे आत्ता काय म्हणले की म्हणजे जवळपास इंडियामध्ये नाही का फक्त 2% लोकांना CPR विषयी माहिती आहे. तर आता हार्ट अटॅक वगैरे नाही का, ही एवढी कॉमन गोष्ट आहे ना, कधी तुमचे जवळचे म्हणजे असं कधी होऊ नये कोणाविषयी, पण कधी कोणाला येईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळं काय करा माहिती आहे का, कुणी बी. आणि CPR ही अशी गोष्ट आहे, CPRचे 2 असतात, एक बेसिक CPR आणि ॲडव्हान्स CPR असतो. तर बेसिक CPR आहे ना, हे कुणी पण देऊ शकतं. यूट्यूबवर जा, जस्ट सर्च करा की CPR वगैरे कसं देतात, काय देतात. कारण कधी कोणाला कधी वेळ पडेल, गरज पडेल, याची काही सांगता येत नाही. तर तेवढी एक गोष्ट नवीन शिकून घ्या, कारण ती असं काही खूप असं काही वेगळं टेक्नॉलॉजी नाही की तिला काय असं खूप असं काही खूप अवघड कशी गोष्ट आहे. तेवढी एक शिकून घ्या, कारण ही तुम्हाला तुमच्या घरचे असो म्हणजे कोणाला पण हे कधी पण उपयोग आलेली, ह्यामुळं शिकून घ्या. तर आपण स्टार्ट करूया आता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, ही आपली शेवटची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे. कारण याच्यानंतर नाही का, जसं की 2025 पासून म्हणजे पुढच्या वर्षीपासून काय होणार आहे की रिटन एक्झाम होणार आहे. त्यामुळे शेवटची ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे सगळ्यांनाच भीती की बाबा आज जर ह्यावेळेस जर आपली प्री नाही झाली तर मग पुढं काय, असं आहे ना. तर त्यामुळं घाबरू नका. कारण कसं असतं माहिती आहे का, शेवटची जरी ऑब्जेक्टिव्ह असली तरी घाबरल्यानंतर कसं तुमचा परफॉर्मन्स वगैरे ना तेवढा चांगला येत नाही. त्यामुळं बिनधास्त वगैरे आणि टेन्शन न घेता एक्झामला सामोरे जा. आतापासून जर अभ्यास केला आणि लवकरात लवकर प्रीला शिफ्ट व्हा. कसं होतं माहिती आहे का, थोडा वेळ भेटल्यामुळं काही मुलं काय करायला येतात, सध्या मेन्स अभ्यास करत आहेत. पण जर आता मी तुम्हाला सांगतो, आता काही मुलांचा एक पहिलाच क्वेश्चन आहे की बाबा आता सध्या एक्झामला ऑलमोस्ट 60 दिवसाच्या थोडेफार कमी वगैरे जास्त राहिले. तर सध्या आता पूर्वचा अभ्यास चालू करावा का मग मेन्स थोडं करत पूर्व करावं वगैरे, काय करावं, असा पण क्वेश्चन आहे. तर मी एक तुम्हाला साधंच एक्झाम्पल सांगतो. समजा तुम्ही इथं आता इथून हा तुमचा पूर्व परीक्षा म्हणजे 1 डिसेंबरपर्यंतचा हा गॅप आहे. म्हणजे इथपर्यंत तुम्ही पूर्व किंवा मेन्स, आता ह्यातल्यापैकी तुम्हाला डाऊट आहे काय करावं. आणि पूर्व आपली 1 डिसेंबरला आपली पूर्व परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर अजून काही डेट आलेलं नाही. पण त्याच्यानंतर काय होईल की मुख्य परीक्षा आहे ना, लक्षात ठेवा की ही कधी होणार आहे, आपली एप्रिलच्या आसपास होईल. समजा एप्रिलमध्ये मुख्य परीक्षा. तर जर तुम्हाला प्रीला आता जी तुमची प्री 1 डिसेंबरला होणार त्यावेळेस जर तुम्हाला चांगले मार्क्स आले, म्हणजे 115-120च्या वर जर मार्क्स आले तुम्हाला, तर काय होतं माहिती आहे का, आपण इमिजिएटली मेन्सला स्टार्ट करतो. म्हणजे जो हा बफर पिरियड आहे, इथले की तुमचे 1-2 महिने तुमचे हे एक दीड महिना तरी लागतो की रिझल्ट येईपर्यंत, कन्फर्म होईपर्यंत तुम्ही इन आहेत का आउट वगैरे. आणि ह्यात जर मानसिक स्थितीत राहिले आणि त्यावेळेस कसं असं माहिती आहे का, जर तुमचा अभ्यास झाला नाही की मी पास आहे की नाही, मी पास होईन की नाही, मग याची आन्सर की चेक कर, त्याची आन्सर की चेक कर, म्हणजे तसं MP स्वतः देते. पण मग बाकी कट ऑफ, यांनी एक कट ऑफ सांगितला, त्यांनी एक कट ऑफ सांगितला, मग हे क्लासवाल्यानं अमुक सांगितला. मग काय होतं माहिती आहे का, यावेळेस की अभ्यास होत नाही. मग सारखे यूट्यूबवर जाणार, सर्च करणार, याने काही कट ऑफ सांगितला, त्याने किती कट ऑफ सांगितला. मग अशा वेळेस काय होतं माहिती आहे का, हा क्रुशियल पिरियड आहे ना. आणि याच वेळेस जर एखादा चांगला स्कोअर असेल तर तो काय करतो, याच्या वेळेस नाही का, ते बेसिक वगैरे जर मराठी असो, इंग्लिश असो वगैरे, जे ऑब्जेक्टिव्ह किंवा रिटर्न वगैरे नाही का, ते कव्हर करतात, बाकी सब्जेक्ट पण कव्हर करतात. त्यामुळं तुम्ही आत्तापासून जर प्रिलिमला तयारीला लागले तर तुमचा जो बफर पिरियड जो नंतर वाया जाणार आहे ना, तो जाणार नाही. कारण जर तुमचा प्रिलिमला चांगला स्कोअर आला तरच. आणि तुम्ही जर आता म्हणाल की मी समजा आता 15 दिवस आहे, मी आता एक सब्जेक्ट करून ठेवतो, आणि जर ह्या 15 दिवसाच्या याच्यात जर तुमचे प्रिलियमला जर मार्क्स कमी आले तर पुढचा ऑलमोस्ट 1 ते 1.5 महिना तुमचा वाया जातो, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आत्ताच प्रिलियमकडे शिफ्ट व्हा. जे कोणी आत्तापर्यंत मेन्स वगैरे करत होते त्यांना पण सांगणे की आत्ताच प्रिलियमकडे शिफ्ट व्हा. कसं होतं माहिती आहे का, प्रिलियमला जर तुम्ही किती मेन्स करा, जर प्रिलिमला स्कोअर नाही आला तर त्याचा काहीच उपयोग नाही, हे लक्षात ठेवा पहिले. नंतर आता पुढचं महत्त्वाचं आहे की आता काही वेळेस कसं होतं माहिती आहे का, की भरपूर मुलं आहेत, समजा 3-4 वर्ष वगैरे झाले आहेत, अभ्यास करायला आहेत, पण काही स्कोअर वाढत नाही किंवा कधी प्रिलिम पास होत नाही किंवा मेन्स पास होत नाही, असं काही भरपूर साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे कसं होतं की रिझल्ट येत नाही, पोस्ट निघत नाही. तर आता मी भरपूर लोकांना पण, माझे मित्र वगैरे, त्यांना पण सांगत असतो माहिती आहे का, की तुम्ही नाही का
एक साधं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, की समजा आता युवराज सिंग आणि धोनी एक दोन येतं, हे सोबतचेच रणजी ट्रॉफी वगैरे म्हणजे सोबत खेळलेले येतं. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल बहुतेक भरपूर वेळा नाही का युवराज सिंगचे फादर किंवा वडील आहेत ना, ते धोनीला क्रिटिसाइज करताना पण पाहत असाल तुम्ही, न्यूजमध्ये वगैरे येतं कधी कधी ते. तर धोनीपेक्षा युवराज सिंग 4-5 वर्ष अगोदर वन-डे किंवा जे आपण इंटरनॅशनल क्रिकेट वगैरे म्हणतो ना, याच्यामध्ये अगोदर एंट्री झालेली. पण जर तुम्ही आता ओव्हरऑल जनरल सक्सेसफुल जर पर्सन बघितलं ना, तर कोणी जास्त धोनी आहे. कळालं? कारण ते आल्यानंतर कॅप्टन पण झालेलं आहे. नंतर पुढं त्यांचं काय आहे, की त्यांनी म्हणजे 1983 नंतर भरपूर वर्षानंतर इंडियासाठी वन-डेमध्ये वर्ल्ड कप पण जिंकलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट आहे, की तुम्ही एंट्री कधी होती तुमची हे मॅटर नाही करत, पण एंट्री झाल्यानंतर तुम्ही कसं काम करता वगैरे हे मॅटर करतं. म्हणजे जरी तुमच्या आता सध्या जरी तुमच्या आयुष्यातले 2-4 वर्ष वगैरे वाया गेलेले असेल, की बाबा माझं सिलेक्शन झालं आहे, माझं याचं झालं आहे, माझं तमक्यात झालं आहे, त्याचा लोड घेऊ नका. कारण त्यांचे सिलेक्शन झाले ते असे किती लोक असतात 2-4 दिवस पेपरला नाव येतं, त्याच्यानंतर ते कुठं दिसतच नाही आपल्याला माहिती. पण जर तुम्ही जर चांगले काम करत असाल, हार्डवर्क करत असाल, तर लक्षात ठेवा एक ना एक दिवस तुमचं पण सिलेक्शन होईल. आणि जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा तुम्हाला जे अपॉर्च्युनिटी भेटेल, या अपॉर्च्युनिटी बेसिसवर तुम्ही जे तुमच्या आयुष्याचे वाया गेले वर्ष वगैरे आहेत ना, हे कधी पण भरून काढू शकता. त्याच्यामुळं असं बिलकुल नाराज नाही व्हायचं, की आता माझं काही पास होत नाही किंवा एवढे वर्ष गेलेले नाही. बिनधास्त अभ्यास करायचं. कसं असतं माहिती आहे का, कोणाचं नशीब कधी उजळेल कोणालाच सांगता येत नसतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास ठेवा. आता जे पुस्तक वाचायला ना, ते पुस्तकावर विश्वास ठेवा. जे सर कोणते बी असो, सर असो वगैरे, त्याचं लेक्चर बघायला ना, त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला आणखीन साधी एक गोष्ट सांगतो मी. आता सगळ्यांनी रामायण वगैरे पाहिलं असेल किंवा वाचलं पण असेल रामायण. तर रामाने काय केलं माहिती आहे का, आपल्याला माहिती आहे रामाची जी वानर सेना होती ना, त्याला आपल्याला बघा आता इथं समजा भारताने इथून त्यांना श्रीलंकेत जायचं होतं. त्यांनी यासाठी नाही का सेतू बांधला होता, राम सेतू. त्याला राम सेतू वगैरे म्हणतात, राम सेतू. तर आता त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस तर रामसेतू वगैरे बांधण्याचं काम चालू होतं ना, त्यावेळेस जे वानर सेना होतं ना, त्यातले जे एक जे वानर होतं ते एक दगडावर नाही का एक राम असं नाव, असं दगडावर राम नाव लावायचे आणि ते राम नाव लिहून पाण्यात फेकायचे आणि मग ते एक अटॅच करत वगैरे त्यांनी श्रीलंकेपर्यंत पूल बांधला. तर एक गोष्ट कळलं असेल, की तुम्हाला हे लॉजिकली नाहीच आहे, की दगड पाण्यावर तरंगतो वगैरे असं काहीच नाही. मग त्यावेळेस असं काय असेल वेगळं त्यांच्याकडे, की दगड पाण्यावर तरंगला. ही महत्त्वाची गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की बाबा असं काय वेगळी इंजिनिअरिंग किंवा कोणती टेक्नॉलॉजी होती त्यांच्याकडे, की ज्याच्यामुळे दगड नाही का पाण्यावर तरंगायला लागला. जर आता जर तुम्ही फिजिक्स पाहिलं तर आता फिजिक्स नाही, साधं 3-4 वर्षाच्या मुलाला जर विचारलं की दगड पाण्यावर तरंगतो, तो लगेच म्हणेल नाही दगड कसा पाण्यावर तरंगल. तर हे पॉसिबलच नाही. मग हे कशामुळे झालं, कारण प्रत्येक दगडावर नाही का ते काय नाव लिहित होते, राम. आणि राम आहे ना, त्याचा विश्वास होता राम नावात. कळलं, की जर मी ह्या नावाने हे असं दगडाच्यावर लिहिलं आणि हे दगड जर मी पाण्यात टाकलं तो आपोआप तरंगेल. म्हणजे कळालं का, म्हणजे विश्वास, ट्रस्ट असतो ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यामध्ये. तुम्ही कोणतीही गोष्ट करा, काही पण करा, पण ट्रस्ट ठेवा त्या गोष्टीवर. जोपर्यंत तुम्ही ट्रस्ट ठेवत नाही ना, तुम्हाला आयुष्यात सक्सेस भेटू शकत नाही, मी तुम्हाला सांगतो. कारण कसं होतं माहिती आहे का, तुम्ही जर ट्रस्ट नाही ठेवला तर महत्त्वाची गोष्ट काय होते, तुम्ही ते दुविधामध्ये राहता, मी करू का नको, केलं तर मग चांगलं होईल का, असं नाही. जे पण आयुष्यामध्ये करा ना, पूर्ण 100% देऊन करा. कोणतं पुस्तक वाचा, 100% वाचा. असं याने वाचू नका बाबा याच्यातून क्वेश्चन येत नाही वगैरे नाही, मग अमुक याने सांगितलं तर मग तो शिक्षक तर लईच भारी, मग उगाच आपण हा क्लास लावा, आपण हे करा. कोणता पण क्लास लावा, कुठं पण करा, किंवा मनाने स्टडी करा, सेल्फ स्टडी करा, पण 100% स्वतः देऊन करा. असं दुविधामध्ये राहू नका. ट्रस्ट ठेवा कोणत्याही गोष्टीवर, हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ट्रस्ट. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर ट्रस्ट ठेवत नाही ना, तोपर्यंत कोणतीच गोष्ट पॉसिबल होत नाही, लक्षात ठेवा. आणि आता पुढचं महत्त्वाचं आहे बघा, की आता प्रत्येकजण वाचताना त्यांचा एक डाऊट असतो, की मी नोट्स काढू का डायरेक्ट पुस्तकावरच अंडरलाईन करू का कसं. तर लक्षात ठेवा तुम्ही, आता ह्यावेळेस येतात समजा टॉपर वगैरे आहेत ना, तर हे टॉपरचे किंवा कोणते आता MPSC टॉपर असो, UPSC टॉपर असो, माहिती आहे का, ज्यावेळेस त्यांचे टॉपर म्हणून डिक्लेअर वगैरे रिझल्ट होतात, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये त्यांच्या नावाने नोट्स असतात. त्यांच्या स्वतःचेच असतात, दुसरेच नसतात. पण हे कशामुळे असतं काय माहिती आहे का, कारण त्यांच्या ते नोट्स असतात. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही नोट्स काढत नाही, नोट्स आणि फर्स्ट रिडिंगमध्ये कधीच नोट्स काढू नका. काय होतं, फर्स्ट रिडिंगमध्ये जर नोट्स काढलं ना, तर आपण खूप साऱ्या गोष्टी लिहायला लागतो, ज्या विनाकारण वगैरे ज्या महत्त्वाचं नसतं. 2-3 रिडिंग झाल्यानंतर तुम्हाला तेवढी मॅच्युरिटी येते, की आपल्याला काय महत्त्वाचं आहे काय नाही. आणि क्वेश्चन PYQ वगैरे बघितल्यानंतर सगळ्या पूर्ण प्रोसेसमधून गेल्यानंतर तुम्हाला कळतं की कोणता सेक्शन महत्त्वाचा आहे, कुठून जास्त क्वेश्चन वगैरे आले, तर त्यानंतरच नोट्स काढा. फक्त पुस्तकावर अंडरलाईन केल्याने इश्यू काय होतो, ठीक आहे तुम्ही अंडरलाईन करून वगैरे तुमचं वाचणं होईल, पण महत्त्वाचं कसं असतं माहिती आहे का, इश्यू असतो तो आपला रिव्हिजनसाठी. जेव्हा नोट्स तुमच्याकडे असेल ना, तुम्ही खूप क्विक रिव्हिजन करू शकता. कळलं. आणि ज्यावेळेस तुम्ही नोट्स काढताना तुम्ही स्वतःचं 100% देता. कळलं. कारण मला आता फक्त ह्याच नोट्समधून वाचायचं आहे, मग पुस्तकातली कोणतीच गोष्ट विसरली पाहिजे. मग त्यावेळेस कसं होतं माहिती आहे का, तुम्ही एकदम 100% कॉन्सन्ट्रेशनने ती गोष्ट वाचता. कळलं. असं जर तुम्ही जनरल नसते पुस्तक वाचत म्हणलं तेवढ्या कॉन्सन्ट्रेशनने वाचत नाही, पण जेव्हा मला नोट्स काढायच्यात
मग मी आता हेच नोट्स वापरणार, मला पुस्तकाकडे ते पाहायचंच नाही पुन्हा. मग ही गोष्ट जेव्हा तुमच्या मनात असते ना, तुम्ही 100% काय करता माहिती आहे का, त्या पुस्तकावर जी एकदम इम्पॉर्टंट एकदम वाटते तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतो, तेवढे 100% कॉन्सन्ट्रेशन ते पुस्तक वाचतं. कळालं? त्याच्यामुळं नोट्स हे इम्पॉर्टंट आहेत आणि रिव्हिजनसाठी तर इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळं बिलकुलच नोट्स काढत चला. नोट्स काढल्याने कसं होतं माहिती आहे का, तुमचं जे मी अगोदर पण सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही गोष्ट तुमच्या हाताखालून जात नाही तोपर्यंत ती मेंदूला जवळ वाटत नाही. आणि पुन्हा पण सांगतो, मी अगोदर पण सांगितलेलं आहे, असं खूप मुलांना असं वाटतं की मी व्हिडिओ पाहिला आणि मी कानानं ऐकलं आणि मग झालं, असं कधीच नसतं. आणखीन माझं एक स्टेटमेंट आहे, पुन्हा मी सांगतो, लिहून घ्या की आवर हँड इज मोर क्लोज टू आवर ब्रेन दॅन आवर आईज अँड इयर्स. आपला हात आपल्या मेंदूच्या जास्त जवळ असतो, डोळ्यापेक्षा आणि कानापेक्षा. जेवढं आपल्या हाताने आपण एखादी गोष्ट शिकू ना, तेवढी लवकर ती मेंदूला समजते आणि तेवढी जास्त काळ ती मेंदूच्या लक्षात राहते, हे लक्षात ठेवा. कळालं? त्यामुळे ह्या खूप इम्पॉर्टंट छोट्या गोष्टी येतात, पण ह्या मिस करू नका. दुसरं आता महत्त्वाचं आहे की PYQ विषयी. आता PYQ असं सेक्शन आहे ना, खूप जण सांगतात आणि सगळ्याला माहिती आहे की आपल्याला PYQ करायचं आहे, ह्या पुस्तकातून करायचं आहे, त्या पुस्तकातून करायचं आहे, पण इश्यू येतो की कुणी करत नाही. जे करतात त्यांना माहीत नसतं की नेमकी PYQ करायचं काय, आणि PYQ केले तर पुढं काय करायचं हे माहीत नसतं. तर ते मी एक सांगणार आहे महत्त्वाचं. आता PYQ आहेत ना, PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे आत्तापर्यंत आलेले क्वेश्चन. आता कसं असतं माहिती आहे का, आपल्याला एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल, समोरच्याचा मेंदू किंवा ब्रेन आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर PYQ बेस्ट आहे. आता आपण स्वतः तर एक्झामिनर नाहीत, आपण काही UPSC एक्झाम कंडक्ट केलेलं नाही वगैरे, मग आपल्याला ते MPSC कशी एक्झाम कंडक्ट करते वगैरे आपल्याला पाहायचं आहे. तर मग त्यांचं काय, आपल्याला जे नवीन विद्यार्थी असो किंवा ज्यांनी 1-2 वर्ष स्पेंड केलेत, की आपल्याला काय पाहायचं आहे त्यांचं, की PYQ पाहायचे. PYQ आपल्याला कोणत्या गोष्टीचं लॉजिक लागतं, की बाबा हे कसे क्वेश्चन येतात, कुठून येतात, कोणत्या एरियावर जास्त फोकस आहे, क्वेश्चन कुठं चुकवतात, मग ह्याच एरियावर क्वेश्चन का बरं जास्त आले आहेत, इथूनच का बरं जास्त, म्हणजे त्यांचं वेटेज वगैरे जास्त असण्याचं प्रमाण जास्त काय. तर लक्षात ठेवा, आपल्याला PYQ करतात नाही का, दररोज 100 PYQ, कोणत्या बी विषयाचे असो, दररोज 100 PYQ सोडायचे म्हणजे सोडायचेच. कोणता बी चॅप्टर, आता तुम्ही 18-57 उठाव घ्या, काही बी घ्या, पूर्ण पुस्तक वाचण्याच्या अगोदर, आणि पूर्ण पुस्तक कधीच वाचणे, आपल्या सिलेबसचा पॉईंट धरूनच पुस्तक वाचायचं. समजा तुम्ही 18-57 उठाव वाचायला घेतले, तर 57 उठाव वाचण्याच्या अगोदर महत्त्वाची एक गोष्ट काय करायची, की जायचे अगोदर PYQ पाहिजेत, याच्यावर क्वेश्चन कुठून आले आहेत, कोणत्या याच्यावर जास्त वेटेचे वगैरे, आणि नंतरच ते पुस्तक वाचायला घ्यायचं. यांनी काय होईल माहिती आहे का, तुम्हाला कळतं लगेच की कोणती गोष्ट महत्त्वाची पुस्तकातली, आणि तिथं तुम्ही 100% कॉन्सन्ट्रेशन देता. लक्षात ठेवा. त्यामुळं महत्त्वाचं आहे अगोदर की पुस्तक वाचण्याच्या अगोदर PYQ सोडायचे, नंतरच पुस्तक वाचायला घ्यायचं. आता PYQने फायदा काय होतो हे लक्षात ठेवा. आता तुम्ही पाहिलं असेल जगामध्ये नाही का, आता समजा अमेरिका होतं, म्हणजे आहे टॉपला, पण चायना खूप पाठीमागून अमेरिकेच्या सुद्धा लेवलला गेलेले. तर चायनाने काय केलं माहिती आहे, एकच गोष्टी केलेली, त्याला म्हणतात रिव्हर्स इंजिनिअरिंग. अमेरिकेची कोणतीही गोष्ट असली ना, ते काय करणार माहिती आहे का, ते खोलून बघणार, ही कशी केलेली, काय केलेली, आणि स्वतः तयार करायचा प्रयत्न करा. तसं आपल्याला PYQचं काय करायचं, रिव्हर्स इंजिनिअरिंग करायची. एखादा PYQ असेल ना, PYQ बेसवर आपल्याला काय करायचं, अप्रोच बिल्डिंग करायची. आता तुम्ही खूप आता एक साधं लहानपणीचं एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, की लहानपणी माहिती आहे का, आपल्याला गणितासाठी नाही का फॉर्म्युले असायचे, म्हणजे सूत्र वगैरे असायचे, पण जोपर्यंत तुम्ही ते फॉर्म्युले किंवा सूत्र वापरत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ते पाठ बी होत नाही, आणि गणितात तुम्हाला ते व्यवस्थित वापरता येत नाही. तसं एक अप्रोच असतो. अप्रोच नावाचे एक प्रकारे, समजा आता ते खूप वेळा ऐकलं असेल, भरपूर टीचर पण सांगतात की हा अप्रोच पाहिजे, तो अप्रोच पाहिजे, पण लक्षात ठेवा, अप्रोच तुम्ही जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला हा अप्रोच माहिती आहे, मला तो अप्रोच माहिती आहे, आणि जोपर्यंत तुम्ही इथं शिकत नाही की तो अप्रोच कोणत्या क्वेश्चनला कुठं लावायचा, काय लावायचा, कारण लक्षात ठेवा, हिस्ट्रीचा अप्रोच वेगळा आहे, जॉग्राफीचा अप्रोच वेगळा आहे, पॉलिटीचा वेगळा आहे, इकॉनॉमीचा वेगळा आहे, इव्हन सायन्सचा पण वेगळा आहे. असं म्हणतात की एकच अप्रोच सगळीकडे लागतो, असं होत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा अप्रोच लागतो. तर आता अप्रोच आहे ना, मग आपल्याला अप्रोचचा वापर कुठं करायचा आहे, तर PYQमध्ये करायचा आहे. की आपला अप्रोच, किंवा आपण PYQ सोडताना एखादी गोष्ट शिकलो, एक आपल्याला कळालं की बाबा हे अशी गोष्ट आहे, मग याचं समजा इकॉनॉमीचा एखादा क्वेश्चन आहे, की जेव्हा समजा सिंपल लॉजिक असतं इकॉनॉमीचं, तुम्हाला देतो एक क्वेश्चन, की इकॉनॉमीमध्ये कसं असतं माहिती आहे का, की अर्थशास्त्रामध्ये, की एखादा क्वेश्चन असेल त्याच्यात खूपच डाटा दिलेला असेल, खूपच म्हणजे हेवी डाटा, की जो ह्युमन माइंडने पॉसिबल नाही एवढ्या गोष्टी पाठ करणं. तर सिम्पली लॉजिकने घेऊन जायचं की याचं आन्सर ऑल असणार. कारण कसं असतं माहिती का, जे तुम्ही पाठ करू शकत नाही, हे जगातलं कोणीच पाठ करू शकत नाही तो डाटा, की कारण खूपच जास्त असा म्हणजे एक मायन्यूट डाटा दिलेला असेल. मग हे सिंपल लॉजिक आहे. जर त्याचं क्वेश्चनचं ऑल असेल, मग समजा इकॉनॉमीच्या एका क्वेश्चनमध्ये एका डाट्याचा तुम्हाला प्रश्न सापडला की या क्वेश्चनचा आन्सर ऑल दिले, मग सेम
सेम जर लॉजिक इकॉनॉमीच्या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये लागत असेल, तिसऱ्या क्वेश्चनमध्ये लागत असेल, तर समजायचं की आपलं अप्रोच बरोबर आहे. कळालं? आणि जोपर्यंत तुम्ही एक 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 क्वेश्चन सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते अप्रोच कसे वापरायचे काय आहे ते कळणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा PYQ हे आपल्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग, आता रिव्हर्स इंजिनिअरिंगमध्ये कसं आहे की एकतर ते सोर्स कुठून आलेला आहे, PYQ म्हणजे की बाबा कोणता सेक्शन महत्त्वाचा आहे, कुठल्या सोर्समधून जास्त क्वेश्चन येतात वगैरे, त्यासाठी एक महत्त्वाचं आहे. आता इकॉनॉमी मी तुम्हाला भरपूर पहिले 2-3 चॅप्टरमध्ये लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की काय होतं माहिती आहे का, आपले जे कन्व्हेन्शन सोर्स आहेत त्याच्यापेक्षा बी MPSC काय करते, जरा बाहेरून चालले म्हणजे बाहेरचे बुक्स वगैरे रेफर करतील. मग हे आपल्याला कधी कळायला लागलं, ज्यावेळेस आपण PYQ पाहायला लागलो तेव्हाच आपल्याला कळालं की बाबा आपल्या सोर्समधून हे क्वेश्चन कव्हर होत नाहीत. आणि ज्या गोष्टीचं नाही का कसं असतं माहिती का की कंटेंट तुम्हाला लागतंच. असं नाही होत की फक्त लॉजिकवर तुम्ही किंवा फक्त अप्रोचवर कोणतीच परीक्षा पास होऊ शकत नाही. तुम्हाला ॲटलिस्ट 40 ते 50% कंटेंट महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचे लॉजिक वगैरे लागतात. तर त्याच्यामुळे नाही का मग कधी कधी सोर्स वगैरे हे आपल्याला फाईंड करण्यासाठी नाही का PYQ खूप मस्ट आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही PYQ वगैरे सॉल्व करणार त्यावेळेस तुम्हाला कळणार की क्वेश्चन कुठून येतात काय येतात. दुसरं मध्ये अप्रोच वापरण्यासाठी पण PYQ म्हणजे सांगितलं तुम्हाला PYQचा कसा वापर करायचा. आणि दररोज 100 तरी PYQ सोडवत चला. आणि चॅप्टर कोणतं पण पुस्तक वाचायला घ्या, अगोदर PYQ वाचा. PYQ वाचल्यानंतर तुम्हाला कळतं की ह्या चॅप्टरमधला कोणता महत्त्वाचा सेक्शन आहे, कुठून जास्त क्वेश्चन आलेत वगैरे, आणि त्या दृष्टीने तसाच अप्रोच ठेवत चला. म्हणजे याच्यानंतर तुम्हाला आणखीन खूप फायदा होईल. आता कसं वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे अप्रोच आहेत, मी तुम्हाला अगोदर सांगितलं. आता पर्यावरण जर पाहिलं तुम्ही, इतिहास जर बघितलं आणि विज्ञान जर बघितलं तर याच्यावर कसं असतं माहिती आहे का, खूप फॅक्च्युअल क्वेश्चन असतात. फॅक्च्युअल म्हणजे याचे नाही का फक्त डाटाबेस क्वेश्चन असतात बऱ्यापैकी. म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती असेल तुमचे आन्सर डायरेक्ट बरोबर येणार, कळलं. पण तीच गोष्ट पॉलिटीला अप्लाय होत नाही. पॉलिटी तुम्ही 100 वेळेस वाचावं, तुम्हाला क्वेश्चनचं पूर्ण आन्सर बी माहिती आहे तरी बी काहीतरी एखादा क्वेश्चन असा थोडा फिरवलेला असतो की काहीतरी तिथं असा ट्रिक्स म्हणण्यापेक्षा थोडा ट्रिकी केलेला असतो आणि तो क्वेश्चन चुकतो. आता लक्ष्मीकांत किती जण आहेत, किती दिवसापासून वाचतात तरी पण पॉलिटीचा क्वेश्चन चुकतो का? असं कशामुळे होतं? त्यांना नॉलेज नसतं का? असतं. पण काय असतं प्रॉब्लेम काय की त्याचा अप्रोच वेगवेगळा आहे. कारण ते सांगितलं मी तुम्हाला, ज्यावेळेस पर्यावरण, इतिहास, विज्ञान वगैरे असेल ते फॅक्च्युअल असणार. आता अर्थशास्त्र आहे ना, अर्थशास्त्रामध्ये काही कसं असणार, काही क्वेश्चन एकदम फॅक्च्युअल असणार आणि काही एकदम असे थोडे कन्सेप्च्युअल वगैरे असणार. आता पॉलिटी ना पूर्णच कन्सेप्च्युअल पार्ट आहे, कळलं. पॉलिटी म्हणजे कसं असतं म्हणजे का, जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट कळत नाही तोपर्यंत आणि यासाठी लक्षात ठेवा वरचे तर चॅप्टर म्हणजे आता विषयाचे PYQ तर करायचे आहेत, पण सगळ्यात मस्ट म्हणजे पॉलिटीचे PYQ जास्तीत जास्त सोडा. कारण सगळ्यात जास्त क्वेश्चन फिरवलेले कुठले असले तर ते पॉलिटीचे असतात. आणि 2 नंबरला नंतर जॉग्राफी पण कसं आहे की खूप कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. जोपर्यंत तुम्ही PYQ सोडत नाही, तुम्हाला कळत नाही की त्यातला अप्रोच काय वगैरे काय कन्सेप्ट कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही, कळलं. आता आपण एक विषयाचे काय करणार ते, आता हे जनरल हे सांगितलं होतं मला आपलं आतापर्यंत कसं करायचं. आता मी तुम्हाला एक विषयाचे नाही का काय सांगणार आहे की आपल्याला कसा अभ्यास करायचा, त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक काय आहेत वगैरे काय, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की प्रिलिमसाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही इतिहास पाहिलं, आता इतिहासावर नाही का नॉर्मली 15 क्वेश्चन येतात, कळालं. 15 क्वेश्चन म्हणजे 30 मार्काला इतिहास येतो. आता ह्या 15मधले बी नाही का 3 ते 4 क्वेश्चन आपले एनसेंटवर असतात आणि ऑलरेडी आपली एनसेंटचे 2 लेक्चर ऑलरेडी आलेले आहेत आणि एक तिसरं लेक्चर येईलच. तर हे 3 जरी तुम्ही लेक्चर पाहिले ते 1 तासापेक्षा पण कमी, तर तुम्हाला एनसेंटचा म्हणजे 3 ते 4 क्वेश्चनपैकी नाही पूर्णच क्वेश्चन बरोबर येतील. एक पण क्वेश्चन तुमचा चुकणार नाही याची मी गॅरंटी देतो. कारण आपण 11वीचं जे नवीन स्टेट बोर्ड आहे ते पूर्ण कव्हर केलेले आणि त्याच्यामधूनच आता जर मागचे जर तुम्ही PYQ वगैरे पाहिले ना तर सगळे क्वेश्चन त्याच्यातूनच येतात. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला नाही का एक तुमचे इलिमिनेशनने वगैरे तरी आन्सर निघेल. जरी डायरेक्टने जरी आन्सर आलं तरी पण ते लॉजिकने तुमचा आन्सर निघेल. कारण तुमच्याकडे थोडंफार जरी कंटेंट असेल तर तुमचं लॉजिक लागतात. आता पुढचं महत्त्वाचं आहे, आता इतिहासामध्ये तुम्हाला सांगितलं की एन्शियंटचा जो पार्ट आहे त्याच्यावर आता बाकी राहिलेले 10-12 क्वेश्चन समजा राहिले. आता त्याच्यामध्ये नाही का आता काही सामाजिक आणि धार्मिक चळवळीत नॉर्मली आता जसं राजाराम मोहन राय वगैरे असो यांची जे ब्राह्मण समाज वगैरे, नंतर प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज वगैरे, त्याच्याविषयी नाही का बेसिक 1-2 क्वेश्चन याच्यावर येऊ शकतात. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं काय की मुस्लिम धर्मियाची चळवळ आहेत ना त्या महत्त्वाच्या आहेत, त्यावर क्वेश्चन येऊ शकतो. नंतर डिस्प्रेस्ड क्लास मिशन वगैरे, आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्राह्मणेतर चळवळ खूप इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्रामध्ये तरी. तर याच्यावर नाही का फिक्स 1 आणि 2 किंवा 2 क्वेश्चन फिक्स असतात. त्यामुळं ब्राह्मणेतर चळवळ ही फिक्सच तुमच्या जो पण तुमचा जो नोट्स आहे त्याचा पार्ट असली पाहिजे, तुमच्या रिव्हिजनचा पण पार्ट असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. ब्राह्मणेतर चळवळ फिक्स क्वेश्चन येतो. आणि दुसरं एक महत्त्वाचं इथं की आपल्या ज्या स्वातंत्र्य संग्राम वगैरे नाही काय याच्यामधल्या ज्या म्हणतो ना आपण वुमन रिव्होल्युशनरी किंवा वुमन जे सोशल फायटर येतं, फ्रीडम फायटर, त्या पण एक महत्त्वाच्या आहेत, ते लक्षात ठेवा. आता दुसरा महत्त्वाचा सेक्शन आहे तो वृत्तपत्र. आता वृत्तपत्रावर नाही का मी लवकरच एक लेक्चर घेऊन येईल, म्हणजे तुम्हाला रिव्हिजनला वगैरे काही त्याचं टेन्शन येणार नाही. आणि वृत्तपत्राचे ॲक्ट आहेत आणि महाराष्ट्रातले काही इम्पॉर्टंट वृत्तपत्र लक्षात ठेवा. वृत्तपत्रावर प्रिलियमला एक तरी क्वेश्चन फिक्सच असतो.
आणि मेन्सला लक्षात ठेवा, मेन्सला 3 ते 4 क्वेश्चन फक्त आणि फक्त न्यूजपेपरवर आहेत. तुम्ही जर असं हिस्ट्री वगैरे असं पूर्ण जर डिकोड केलं ना छोटं तुम्हाला हिस्ट्री एकदम सोपं वाटेल. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की क्वेश्चन हा 1-2 क्वेश्चन, 2-4 क्वेश्चन तर बघा असे असणार आउट ऑफ बॉक्स, ते कोणालाच येणार नाहीत. पण जे क्वेश्चन सगळ्याचे बरोबर येतात ते आपले चुकले नाही पाहिजे. जे सगळ्यात चुकतात चुकू द्या, आपल्याला काही घेणं नाही. पण जे सगळ्यात जमान्याचे बरोबर आले ते जर तुमचं चुकलं तर तुम्ही सगळ्याच्या मागे राहता, हे लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. नंतर आता राष्ट्रीय संघटना, त्याच्यामध्ये नाही का तुम्हाला आता काय करायचं माहिती का, आपलं इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे जे 1885 इस्टॅब्लिश झालं ना, त्याच्या अगोदर कोणकोणत्या संघटना वगैरे होत्या वगैरे याची एक लिस्ट बनवायची आणि ती पाठ करायची. कसं होतं त्यावर नाही का क्रोनॉलॉजी असो काही ना काही असो, आणि जे इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन झाल्यानंतर आणि त्याचे जे सभा येतात वेगवेगळ्या ठिकाणी वगैरे झालेल्या वगैरे, त्याचे अध्यक्ष कोण होते, काय होते वेगळे, कोणत्या एखाद्या जर महत्त्वाच्या एखाद्या सभेमध्ये काही घटना वगैरे झाली असेल ना, तर हे पूर्ण आपल्याला पाठ करायचं आहे. याच्या अराउंडच तुमचा एखादा तरी क्वेश्चन येतोच, कळलं. नंतर पुढचं येते 1857चा उठाव. आता 1857चा उठाव नाही का कसं असतं, फर्स्ट रिव्होल्युशनरी, त्याच्यामुळे याच्यावर नाही का ऑलमोस्ट एखादा तरी क्वेश्चन असतोच. अल्टरनेट इयर असो, 1-2 इयर असो सोडून असो वगैरे 1857च्या याच्यावर प्रश्न येतोच. नंतर शेतकरी चळवळ बघा, ही खूप इम्पॉर्टंट आहे. जसं पाबना असो वगैरे, इंडिगो मुवमेंट असो किंवा आपलं डेक्कन राईट असो, म्हणजे त्याला दख्खनचे दंगल, दख्खनच्या दंगली, हां. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, कारण ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ही स्पेसिफिकली महाराष्ट्रात वगैरे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे याच्याविषयी गोष्टी कुठून चालू झाली, काय झाल्या, तर हे शेतकरी चळवळ खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण आता गांधी युग बघतो ना, तर गांधीजी नाही का आपल्या असहकार 2-3 मुवमेंट गांधीजींच्या महत्त्वाचं, एक तर नॉन कॉपरेशन म्हणजे असहकार, सिव्हिल डिसओबिडियन्स, आणि तिसरे म्हणजे जे चले जाव वगैरे. तर यातली नाही का सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे तिन्ही पण येतात, पण त्यातली त्यात असहकार आणि सविनय कायदेभंग ना याच्यावर जास्त क्वेश्चन येतात. कारण ज्यावेळेस आपलं चले जाव होतं त्यावेळेस त्या गांधीजींचा तेवढा रोल नव्हता त्याच्यामध्ये, फक्त त्यांनी चले जाव म्हणलं त्याच्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. आता त्यातले पण आता मी सांगतो की असहकार चळवळ वगैरे, आता हेतलं पण नाही का सविनय कायदेभंग आहे ना, हा जास्त इम्पॉर्टंट आहे, याच्यावर जास्त क्वेश्चन येतात. आता ज्यावेळेस सविनय कायदेभंग आहे ना 1930 ते 31-32च्या आसपास चाललेला आहे. याच्यातलं एक महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याच्यावरून जे इन्सिडेंट झाले, म्हणजे जे घटना वगैरे याच्यावरून अराउंड घडलेले आहेत. समजा मोतीलाल नेहरूचा रिपोर्ट असो 1927चा, नंतर 1928, 29, 30, नंतर गोलमेज परिषद 31-32, नंतर 1935चा ॲक्ट. तर ह्या ज्या घटना आहेत ना ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण ज्यावेळेस बी तुम्ही आतापर्यंत मागचे कुठले PYQ पहा, ज्यावेळेस बी हिस्ट्रीच्या क्रोनॉलॉजीवर एखादा जर क्वेश्चन विचारला ना, तर सेम जो सविनय कायदेभंगाच्या अराउंडच ती क्रोनॉलॉजी असणार आणि त्याच्यावरच मॅक्सिमम क्वेश्चन आलेले आहेत, कळलं. म्हणजे ही क्रोनॉलॉजी जर तुमच्या पाठ असेल ना, तुमचा एक क्वेश्चन म्हणजे 2 मार्क प्रिलिमला 1 लक्षात ठेवा. मेन्सला तर एक क्वेश्चन 1च मार्कला असतो, पण प्रिलिमला एक क्वेश्चन 2 मार्कला असतो. त्याच्यामुळे एक क्वेश्चन खूपच मॅटर करतो, कळलं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सविनय कायदेभंग आहे ना, हे तुमच्या एकदम याच्या पाठीमागचे पुढचे इन्सिडेंट वगैरे एकदम पाठ आणि एकदम क्रोनॉलॉजी एकदम डोळ्यासमोर लावून ठेवायची. आणि पुढचं आता गोलमेज परिषद तुम्हाला डेट पहिली कधी झाली, दुसरी कधी झाली, कोण कधी सामील झालं होतं वगैरे, महात्मा गांधी कोणते गेले ते, तिसरीला का गेले नाही, फक्त दुसरीलाच का गेले वगैरे, हे तुम्हाला माहिती आहे. मग ते मी काही तुम्हाला जास्त सांगणार नाही. नंतर आता ब्रिटिशांनी आपल्याला नाही काही घटनात्मक त्यांनी काही विकास करत होते त्यावेळेस काही कायदे आणलेले लक्षात ठेवा. आपल्याला कायद्यामध्ये नाही का कसे चेंज होत गेले. 1861 असो, 1892 असो, 1909, 1919, 1935चा ॲक्ट वगैरे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1947चा ॲक्ट. लक्षात ठेवा, ह्या ॲक्टवर एक तरी क्वेश्चन फिक्स असतो. तर हे बेसिक तुम्हाला माहीतच पाहिजे, पाठच करून टाकायचं. मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या ना याच्या बाहेरचं राहिलेलं नाही का तुम्ही करा नका करू, ते आपल्या तर नशिबावर, जर बाहेरचं आलं तर आहे, पण यातून तर एक क्वेश्चन म्हणजे यातून तर तुमचे बऱ्यापैकी क्वेश्चन कव्हर होतात, हे लक्षात ठेवा. नंतर आता शेवटी इथे सत्तेच्या हस्तांतराकडे, म्हणजे शेवटचे एकदम रॅपिड इन्सिडेंट झाले 1940 नंतर, असे खूप फास्ट गोष्टी घडत आल्या. त्याची फक्त आपल्याला क्रोनॉलॉजी महत्त्वाची आहे की ऑगस्ट घोषणा कधी झाली, क्रिप्स मिशन कधी आलं, की राजाची घोषणा वगैरे, किंवा देसाई लियाकत आली योजना वगैरे, तर ह्या घटना आहेत ना, ह्या गोष्टींना कधी झाल्या हे महत्त्वाचं आहे आपल्याला. हे बघायचं फक्त, याचा सिक्वेन्स बघायचा कसा ह्या गोष्टीने घडत गेल्या, आणि त्याचा एक सिक्वेन्स लावून मग पाठ करायचा, एखादा ट्रिक्स बनवा, काहीतरी बनवा. कारण क्वेश्चन ना त्याच्या इथं नाही का क्वेश्चन फक्त क्रोनॉलॉजीच बनते, दुसरा असा कोणता असा स्पेसिफिक क्वेश्चन बनत नाही. आणि इथले डेट असतात, ते डेट तुमच्या आता क्रोनॉलॉजी करताना डेट पाठ होऊन जातं, त्यामुळे काय एवढं विशेष येत नाही त्याचं. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे समाजसुधारक. आता मी समाजसुधारकावर शेवटी का बरं आलो, कारण समाजसुधारक आहेत ना हे खूपच महत्त्वाचे प्रिलिमसाठी. लक्षात ठेवा, 3 ते 4 क्वेश्चन म्हणजे तुमचे 6 ते 8 मार्क हे फक्त आणि फक्त समाजसुधारकावर येतात. समाजसुधारकाचा तुम्ही लोड घेऊ नका, आपण ऑलरेडी 3 समाजसुधारक टाकले आहेत, आणि हळूहळू आपण पूर्ण समाजसुधारक करू. जे समाधान महाजनचं सर आहे ना, समाधान महाजन सरांचं जे बुक आहे ना, त्याच्यामधून नाही का आपण पूर्ण समाजसुधारक कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे लोड घेऊ नका, फक्त ऐकत चला. समाजसुधारकाचं टेन्शन घेऊ नका, पण स्वतः वाचा. मी पुन्हा सांगतो, जरी तुम्ही लेक्चर बघत असेल, कोणाचं पहा, माझंच नाही, पण स्वतः नोट्स काढा. जोपर्यंत तुम्ही स्वतः हाताने लेक्चर पाहत नोट्स काढणे, जस्ट 1 तासाचं लेक्चर 2 तास पहा, पण ते लेक्चर असं पहा की परत तुम्हाला ते लेक्चर पाहायची गरज नाही लागली पाहिजे. एकदम नोट्स काढा, स्लो पहा, वेळ घ्या, पण
नोट्स काढा, नोट्सशिवाय पर्याय नाही. मी पुन्हा पुन्हा तेच सांगालो. आता हे आपण अशापैकी हिस्ट्रीचा आता सेक्शन कव्हर केलेला आहे. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत तो भूगोलाचा सेक्शन आहे, लक्षात ठेवा. आता भूगोल आहे ना बघा, आता भूगोलामध्ये पण स्टार्टिंगला आपले ओरिजिन ऑफ अर्थ वगैरे, आता सुरुवातीला आपली ज्यावेळेस आपण स्टडी करतो ना त्यावेळेस ओरिजिन ऑफ अर्थची स्टडी करायला लागली, पण नंतर कळलं की फक्त अर्थची ओरिजिन नाही तर आपल्याला युनिव्हर्सची ओरिजिन आहे. त्याच्यानुसार नाही का खूप सारे थिंकरी वगैरे येत गेले आणि मग त्याच्यानंतर अर्थची उत्पत्ती काय झाली. त्याच्यानंतर मग समजा आता ते खूप सारे आहेत, आता नेबुलर असो, गॅसेस हायपोथेसिस असो वगैरे, खूप सारे सायंटिस्ट वगैरे, तर यांचे बेसिक नाव आपल्याला माहीत पाहिजे. याच्यावर एकतरी क्वेश्चन येतोच, कळलं. नंतर आता पृथ्वीचे अंतरंग, अंतरंग म्हणजे पृथ्वीचे इंटिरियर, आतमध्ये काय हे बघायला. आता पृथ्वीचं आपण बघितलं ना, क्रस्ट असतं, मध्ये मेंटल आणि खाली असतं ते कोर असतं. तर कशाचं काय प्रपोर्शन आहे, कुठं काय चेंज होतं, कुठं सायम आहे, कुठं सीएल वगैरे, तर ह्या बेसिक गोष्टी त्या ह्या तुम्हाला माहीतच पाहिजेत, लक्षात ठेवा. कारण ह्या गोष्टी नाही का फिक्स एक क्वेश्चन येतो, लक्षात ठेवा. नंतर पुढचं महत्त्वाचं आता खंड आणि महासागराचे वितरण, म्हणजे त्याला आपण कंटिन्युअल ड्रिफ्ट थेरी वगैरे म्हणतो, की त्यांचं ज्यावेळेस मुवमेंट होत होती इकडून तिकडं कसे वगैरे काय होत झाली. आता याच्यामध्ये नाही का 4 थेरी येतात. या 4 थेरीज नाही का बेसिक तुम्हाला त्यांचे नाव तरी माहीत पाहिजे, कधी आले, कोणत्या थिंकरने दिलेलं. आता कंटिन्युअल ड्रिफ्ट थेरी कोणी दिले, अल्फ्रेड वेगनरने दिलेली. आता कन्व्हेन्शनल करंट थेरी नाही कोणाची, आर्थर होम्सची. आणि सी फ्लोर स्प्रेडिंग थेरी कोणाची, हॅरी हेसची. आणि प्लेट टेक्टोनिक थेरी कोणाची, पार्करची. तर लक्षात ठेवा यातली महत्त्वाची ना, सगळ्यात महत्त्वाची कंटिन्युअल ड्रिफ्ट थेरी, कारण ती पहिली. आणि सगळ्यात महत्त्व 2 नंबरला जर म्हणलं ना तर टेक्टोनिक थेरी, कारण ती रिसेंटची मोस्ट ॲक्सेप्टेड थेरी, कळलं. आणि तुम्हाला याच्यामध्ये मग मेजर प्लेट कोणते आहेत, मायनर प्लेट कोणत्या आहेत वगैरे, हे बेसिक क्वेश्चन आहे, हे तुम्हाला माहीतच पाहिजे, पाठच करायचे. नंतर आता भूगर्भाच्या हालचाली म्हणजे पृथ्वीची मुवमेंट वगैरे होती. आता याच्यामध्ये हालचाली नाही का 2 प्रकारचे असतात, एक तर स्लो आणि एक तर फास्ट. आता फास्टमध्ये आपण बघितलं सगळ्यात महत्त्वाच्या हालचालीमध्ये भूकंप होतो, भूकंपामुळे कधी सुनामी येतात, कधी ज्वालामुखी होतो वगैरे होतात, कळलं. आणि ज्या शीघ्र हालचाली असतात, शीघ्र हालचालीमध्ये कसं असतं माहिती का, शीघ्र हालचालीमध्ये काय भूकंप, ज्वालामुखी वगैरे. आणि ज्या मंद हालचाली जे असतात त्याच्यामध्ये कसं असतं माहिती का, जे आपले जे हे तयार होतात पठारे, भूखंड म्हणजे पर्वत वगैरे तयार होतात ना, ते स्लो याच्यामध्ये होतात. आता ज्यावेळेस पर्वत तयार होतात ना, याच्यामध्ये 2 टाईपचे फोर्स ॲक्ट होतात. एक तर काय असतं कॉम्प्रेशनल, मग कॉम्प्रेशनल म्हणजे दोन्हीकडून असं दाबत आलं, आणि दोन्हीकडून दाबत आल्यामुळे काय होतं, तो पर्वत आहे ना असं मध्येच वर उचलणार, आणि ज्यावेळेस मधून वर उचलतो ना त्यावेळेस काय होतं, त्याचा फोर्ड माउंटेन तयार होतो. लक्षात ठेवा, फोर्ड माउंटेन हा कॉम्प्रेशनल फोर्समुळं तयार होतो. खूप वेळा PYQ विचारलेला आहे. आता हे साध्या गोष्टी आहेत, तुम्हाला आणखीन कळायला पाहिजे की फोल्ड माउंटेनचे टाईप कोणते आहेत, नंतर त्याचे फोल्ड्सचे टाईप कोणते आहेत, फोल्डचे एक्झाम्पल कोणते आहेत, फोल्ड माउंटेनचे फोर्स, त्याचं मेकॅनिझम काय. नंतर पर्वत पर्वत तयार होताना आणखीन एक असतं ते टेन्शनल फोर्स. आता टेन्शन म्हणजे असं दोन्हीकडून असं बाजूला ओढणं. ज्यावेळेस असं वाढतात ना त्यावेळेस मध्ये एक रिफ्ट व्हॅली तयार होते, आणि दोन्हीच्या बाजून जे 2 उभा राहतात ना त्याला आपण काय म्हणतो, ब्लॉक माउंटेन म्हणतो. एक्झाम्पल लक्षात ठेवा, ब्लॉक माउंटेनचे कोणते आहेत, काय आहेत, काय नाही, इंडियामध्ये कोणते आहेत, वर्ल्डमध्ये कोणते आहेत. या गोष्टी खूप बेसिक येतात ना. हे तुमचं बेसिक जर स्ट्रॉंग असेल ना, ह्या जगात तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही, लक्षात ठेवा. ज्यावेळेस मी तुम्ही क्रिकेट पाहताना लक्षात ठेवा, एखाद्या बॉलरला खूप जर एखादा बॅट्समन मारत असेल ना, ते कॉमेंट्री पण करणाऱ्यामध्ये असतं की बेसिक लाईन ठेवा, बेसिक लाईन ठेवा वगैरे. कसं असतं, तुम्ही स्टिक टू बेसिक असतं ना, ते जगात तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. त्यामुळे बेसिक ना तुमचं खूप स्ट्रॉंग पाहिजे, लक्षात ठेवा. नंतर आता पुढचं भूरूप आहे, त्याला इंग्लिशमधला म्हणतात लँडफॉर्म. तर लँडफॉर्म आहे ना खूपच इम्पॉर्टंट पोर्शन आहे. लँडफॉर्म मेन्सला पण विचारतात आणि प्रिलिमला तर हमखास 1 आणि 2 क्वेश्चन लँडफॉर्म असतात. आता सिम्पली काय करायचं, लँडफॉर्म म्हणजे 2 गोष्टीत पाठ करतात. ज्यावेळेस तुम्ही नदीचे लँडफॉर्म पाठ करणार ना, एक चार्टवर लिहून ठेवायचे. इरोजनल म्हणजे घासून कोणते झालं, आणि डिपॉझिशन म्हणजे काहीतरी डिपॉझिटमध्ये काहीतरी एकत्र गोळा होऊन एकत्र जागेवर कसे झाले जातात. आता कसं आहे, मला तेवढं मराठीमध्ये एक्झॅक्ट सांगताना शब्द, पण डिपॉझिशनल आणि इरोजनल एवढं लक्षात ठेवा. तर ज्यावेळेस नाही का असे एक चार्ट बनवा, नदीचा वेगळा, नंतर आपला जो वाराचा वेगळा, नंतर हिमनदीचा वेगळा, इरोजनल कोणता, डिपॉझिशनल कोणता. हे जर बेसिक तुमच्या पाठ, आणि पूर्ण असं नाही का पाठ करायचं, मित्रासोबत इकडे तिकडे डिस्कस करा कोणासोबत, आणि या गोष्टीत ना पाठच करून टाका तुम्ही. ह्या जर गोष्टी पाठ केल्या ना, तुमचा फिक्स सांगतो मी, 1 क्वेश्चन तर बरोबर येणार फिक्स. नंतर आता वातावरणातील घटक, आता वातावरण घटक आहेत ना, तर आपल्याला माहिती आहे वातावरण आपलं 4 याच्या डिवाइडमध्ये, एक तापांबर, स्थितांबर आणि मध्यांबर आणि आयंबर म्हणजे आयनोस्फिअर वगैरे. तर याच्यामध्ये नाही का बेसिक गोष्टी, कुठून म्हणजे कोणत्या वातावरणाच्या भागामध्ये टेम्परेचर वर जाताना कमी होतं, कुठं वर जाताना टेम्परेचर वाढत जातं वगैरे, हे छोट्या गोष्टी. आता सगळ्यात कमी टेम्परेचर कुठं असतं, हे 4ही भागामध्ये सगळ्यात कमी टेम्परेचर, कोणी मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की सगळ्यात कमी टेम्परेचर नाही का कुठं असतं. हे 4 ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर की आयनोस्फिअर, ह्या 4पैकी नाही का सगळ्यात कमी टेम्परेचर कुठं असतं, लक्षात ठेवा. हे फक्त आणि फक्त हे शिवाजी युनिव्हर्सिटी ना त्याच्या एका बुक्समध्ये दिलेलं आहे. हे कुठंच कवर नाही झालेलं आपल्या नॉर्मल पुस्तकात वगैरे. मला वाटतं स्टेट बोर्डात एक दिलेलं आहे, मला वाटतं कुठंतरी आपल्या 5वी-6वीच्या कुठंतरी स्टेट बोर्डात हे कवर केलेलं आहे. तर ह्या छोट्या गोष्टीत पण कसं होतं माहिती आहे का, इथून डायरेक्ट क्वेश्चन येतात, आणि मग आपण काय करणार की आपले पुस्तकच खराब, किंवा मग आपण आपल्या नोट्समध्ये नसतं, मग आपण याला सोर्सला नाव ठेवणार, त्या सोर्सला नाव ठेवणार. लक्षात ठेवा, तुमचं बेसिक, तुमचे स्टेट बोर्ड वगैरे जर चांगले स्ट्रॉंग असेल ना, तर तुमचे क्वेश्चन चुकतच नाहीत, हे लक्षात ठेवा. नंतर आता पुढचं महत्त्वाचं हिट बजेट. आता हिट बजेट पण खूपच इम्पॉर्टंट आहे, खूपच कन्सेप्च्युअल आहे.
की सूर्याकडून येताना कोणत्या शॉर्ट वेव्ज येतात का लॉंग वेव्ज येतात, पृथ्वीवर आदळल्यानंतर ते वर जाताना कोणत्या असतात शॉर्ट, पृथ्वीवर आदळल्यानंतर वर जाताना ते शॉर्ट असतात का लॉंग वेव्ह असतात, ग्रीन हाऊस इफेक्ट काय असतो, नंतर हीट बजेटमध्ये ज्यावेळेस पृथ्वीला इथं आदळते एकदम बेसला सर्फेसला त्यावेळेस किती टक्के, लक्षात ठेवा ही 51%च फक्त जी पूर्ण 100% एनर्जी असते ना त्यातली फक्त 51% पृथ्वीच्या बेसला येऊन आदळते. हा PYQ आहे, लक्षात ठेवा. खूप खूप बेसिक येतात, पाठ करा ह्या गोष्टी. नंतर पुढचं महत्त्वाचं आहे हवेचा दाब आणि वारे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की विषुववृत्ती वारे कोणते येतं, नंतर सब ट्रॉपिकल विंड कोणते येतं, ट्रॉपिकल कोणते येतं, वेस्टर्लीज, नंतर पोलार विंड्स वगैरे, कोणाचं प्रेशर जास्त आहे कोणाचं कमी वगैरे, हे कन्सेप्च्युअल गोष्टी हे लक्षात घ्या. नंतर आपला लोकल विंड्स पण खूप इम्पॉर्टंट आहे. एक तरी क्वेश्चन लोकल विंड्स येतो. मग हॉट विंड्स कोणते आहेत, कोल्ड विंड कोणते आहेत, कुठल्या भागातून जातात, त्याचा रोल काय, त्याचं काही एखादं सिग्निफिकन्स आहे का, हे पण पाठ करा गोष्टी येतात. नंतर आता जागतिक हवामान. आता जागतिक हवामान आहे ना याच्यावर आता मागच्या वेळेस नाही का जॉग्राफीला खूप सारे क्वेश्चन, आणि लक्षात ठेवा कन्सेप्च्युअल जर क्वेश्चन विचारायचे असले ना तर जागतिक हवामान किंवा म्हणजे जे आपलं क्लायमेट आहे ना त्याच्यावर खूप सारे क्वेश्चन कन्सेप्च्युअलचं. मेडिटेरियनचं कसं तयार होतं, आपलं मान्सून आहे ना मान्सून कसा तयार होतो, त्याचे ओरिजिन काय आहेत, वेगवेगळ्या थिरीज कशा येतात, चायनीज क्लायमेट बघितलं आपण, नंतर बाकी साऱ्या खूप साऱ्या गोष्टी येतात. नंतर आपल्याला त्याच्या महत्त्वाचं इथं कोपन्स क्लासिफिकेशन वगैरे. कोपन क्लासिफिकेशन एकदा पाठ करा, वाटलंच तर मी काय करेल एखादा लेक्चर वगैरे घेईल जॉग्राफीचं फास्टमध्ये इम्पॉर्टंट सेक्शनवर कसं पाठ करायचं काय जे ट्रिक्स वगैरे आहेत. कोपन्स क्लासिफिकेशन खूप मुलांना अवघड जातं पण एवढं काही अवघड नाही येते. पण ह्या गोष्टींना लक्षात ठेवा ह्या खूप बेसिक येतात आणि ह्या जर तुमच्या स्ट्रॉंग असेल ना तर तुम्हाला जॉग्राफीला चांगल्यापैकी चांगले मार्क येऊ शकतात. आता नंतर मानवी आणि मानवी वस्तीवर जो किंवा ह्युमन सेटलमेंट ना तो एक चॅप्टर आहे आणि त्याच्यावर नाही का मेन्सला तर एक वेगळाच सेक्शनच आहे पण प्रिलिमला पण 1-2 क्वेश्चन विचारतात. मग आता सेटलमेंट होताना माणसाचं सेटलमेंट ते कॉम्पॅक्ट म्हणजे कुठं कॉम्पॅक्ट सेटलमेंट. आता गंगेच्या भागात वगैरे पाहिलं ना तुम्ही कसं असतं सुपीक जमीन वगैरे असते त्याच्यामुळे लोक त्या नदीच्या काठात जवळ येऊन राहतात. तिथं कसं असतं कॉम्पॅक्ट असतं. स्कॅटर्ड म्हणजे कसं हिमालयात वगैरे तशा रिजनमध्ये जिथं डोंगर भाग आहेत ना तिथं कसं असतं लोक आपापल्या सोयीनी वगैरे पाण्याच्या सोयीनी वगैरे असे राहिलेले असतात. तसे लक्षात ठेवा स्कॅटर्ड किंवा लिनियर म्हणजे एकदम नदीच्या काठी वगैरे सेटलमेंट वगैरे असे सेटलमेंटचे नाही का हे पाठ करून ठेवा. ह्युमन सेटलमेंट कशी असते काय याच्यावर क्वेश्चन येतात फिक्स. नंतर आता सागर जलाच्या हालचाली याच्यामध्ये नाही का महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं ओशन करंट. त्याच्यामध्ये कोल्ड असो हॉट ओशन करंट असो पाठ करा. एकदम पाठ पाहिजे लगेच कळलं पाहिजे आपल्याला कोल्ड कोणता आहे हॉट कोणता आहे कुठून कोणतं चाललेलं आहे काय आहे त्याचा रोल काय आहे काय नाही. तर अशा प्रकारे नाही का जॉग्राफीज तुम्हाला आता कळालं असेल आपल्याला काय करायचं काय नाही. आता पुढचं महत्त्वाचं आहे ना पॉलिटी बघा. आता पॉलिटीमध्ये नाही का पॉलिटी पुस्तक घेतल्या गेल्या महत्त्वाचं सगळ्यात पहिले संसद टॉपिक वाचायचा. काय होतं माहिती आहे का पहिले 10-15 टॉपिक वाचल्यानंतर संसदपर्यंत जाऊस तर मुलांचं कसं असतं माहिती आहे का तिथपर्यंत ते गळतात आणि ते मग नंतर उद्या वाचू परवा वाचू ते संसद येईपर्यंत ते गळून जातात. आणि सगळ्यात क्रुशियल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना संसद आहे. संसदेवर नाही का त्याची प्रोसिजर असो प्रोसिजरमध्ये पण त्याचं मग ते स्पीकर त्याचे अपॉइंटमेंट कोण काय करतं कसं असते काय असते फंक्शन कसं असतं याचं पार्लमेंटचं क्वेश्चन आवर्स कधी असतात 0 आवर कधी असतात नंतर बाकीच्या काही नॉन कॉन्फिडन्स मोशन कसं असतो त्याला कसं वोटिंग लागते वगैरे मनी बिल कसं पास करतात मनी बिलची व्याख्या काय आहे नंतर म्हणजे खूप साऱ्या साधारण बिल काय वगैरे नंतर जे बजेट असतं ते कसं पास करतात नंतर बाकी खूप साऱ्या कमिट्या पण असतात. आता संसदेचं जे अकाउंटेबिलिटी आणतात त्याच्यामध्ये पब्लिक अकाउंट कमिटी असते पब्लिक अंडरटेकिंग कमिटी असते इस्टिमेट कमिटी असते त्याच्यामध्ये मेंबर किती इथं ते निवडून कसे येतात त्यांचा कालावधी काय आहे काय नाही कोणत्या कमिटीला आणखी दुसरे काही वेगळे नाव आहेत का बाकीच्या अजून म्हणजे ह्या गोष्टीत ना खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या सगळ्या नाही का तोंडी पाठ पाहिजे डिस्कशन करत चला मित्रासोबत मैत्रिणीसोबत जेवढं तुम्ही जास्त गोष्टी डिस्कस करणार तेवढे तुमच्या ते जास्त लक्षात राहतील. कसं होतं माहिती आहे का खूप सारे लोकांना एकट्यात वाचायचं सवय असते. आता प्रत्येकाचं वेगवेगळं आहे पण मेनली इश्यू काय होतो तुम्ही एखाद्या माणसाला एखादी गोष्ट सांगितली तर किंवा ते एखाद्या माणसाने तुम्हाला जर विचारली तुम्हाला नाही आली तर ती गोष्ट नाही का तुमच्या लक्षात राहण्याचे वगैरे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं गोष्टी ग्रुप वगैरे करून स्टडी करत जा. आता एक संसद पाहिले ना कसं आता मी सांगतो पॉलिटी ज्यावेळेस बी वाचना तुम्ही ती कंपॅरिझन पहिले 10 चॅप्टर जर सोडली ना तर बाकीची पॉलिटी ना पूर्ण कंपॅरिझनमध्ये म्हणजे कसं आहे जर तुम्ही संसद वाचना लगेच आपलं स्टेट लेजिस्लेचर म्हणजे राज्य विधिमंडळ वाचून घ्यायचं बऱ्याचसारख्या गोष्टी नाही का ओव्हरलॅपिंग असतात. तुम्ही जर आता राष्ट्रपती वाचलं ना लगेच गव्हर्नर वाचायचं खूप साऱ्या गोष्टी ओव्हरलॅपिंग असतात लगेच कळून जातात आणि त्या लक्षात ठेवायला कळतं आपल्या इकडे काय डिफरन्स काय. तुम्ही सुप्रीम कोर्ट वाचलं लगेच हायकोर्ट वाचा. नंतर आता त्याचसोबतच नाही का कॉन्स्टिट्युशनल बॉडीज नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज त्या पण इम्पॉर्टंट येतात त्याच्यावर एक तरी क्वेश्चन येतोच. पाठ करून ठेवा चार्टमध्ये पाठ करा. आता मार्केटमध्ये शॉर्ट नोट्स पण अवेलेबल आहेत त्याच्या की त्याचा टाईम काय म्हणजे काय असतो कोणाचा पिरियड किती आहे काय आहे घटनात्मक बॉडीचा किती असतो किंवा जे चेअरमन वगैरे कशी अपॉइंटमेंट काय होती काय नाही महत्त्वाच्या गोष्टीत आणि आता मी सांगणार ते महत्त्वाचं पॉलिटीची पहिली 10 चॅप्टर त्याच्यामध्ये पण सुरुवातीला घटनेची निर्मिती कशी झाली काय झाली खूप छोट्या गोष्टी येतात त्याच्यावर क्वेश्चन येतात आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते सगळ्यात महत्त्वाचे पॉलिटीचे पहिले 10 चॅप्टर खूप म्हणजे तुमच्या तोंडी पाठ पाहिजे. त्याच्या
फार एकदम कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटपर्यंत. मग त्याचं नागरिकत्वाचा टॉपिक असो किंवा मग प्रस्तावना म्हणजे त्याला प्रिॲम्बल वगैरे मग म्हणतो आपण, फंडामेंटल राईट असो, फंडामेंटल ड्युटीज असो, DPSP असो, एकदम तोंडपाठ पाहिजेत आर्टिकल सहित. कळलं. नंतर आता पुढचं महत्त्वाचं आहे ना आपल्याला पाहिजे ते आता इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्स आहे ना, तुम्हाला मी अगोदर सांगितलं ना, हा असा पोर्शन आहे प्रिलिमला खूप सोपं असतं इकॉनॉमिक. आणि जेवढं प्रिलिमला सोपं त्याच्या दुप्पट तिप्पट म्हणजे लईच खूप अवघड मेन्सला असतं. त्यामुळे मेन्सला जास्त मुलांना मार्क येत नाही. कारण काय होतं माहिती आहे का, प्रिलिमला ना ते आपल्या सोर्समधून क्वेश्चन येतात, पण मेन्सचे क्वेश्चन बाहेर जातात. त्यामुळं मुलांना इकॉनॉमीला मार्क कमी यायचं एक कारण आहे, कारण ते आपल्या सोर्समधूनच येत नाही. आता पुढचं महत्त्वाचं आहे इकॉनॉमीसाठी, एक मिनटं, हां, इकॉनॉमीसाठी आता इकॉनॉमिक्ससाठी ना लक्षात ठेवा काय होतं माहिती आहे का, जे बेसिक आता प्रिलिमसाठी नाही का एक 5-7 टॉपिक आहे तेच जास्त इम्पॉर्टंट, तिथूनच क्वेश्चन येतात. आता सगळ्यात महत्त्वाचं नाही का राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नॅशनल इन्कम, त्याच्यामध्ये तुमचं GDP कसं काउंट करतात, GDPचा फॉर्म्युला काय, GNP कसं काउंट करतात, GDP आणि GNPमध्ये काय डिफरन्स आहे, काय बदल आहे, पर्सनल इन्कम काय असतं, कसं काउंट करतात वगैरे. नंतर हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे सगळं पाठ पाहिजे तुमच्या. दुसरं आता याच्यातच नाही का ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा एक टॉपिक आहे, त्याच्यावर आपण एक लेक्चर घेतलेलं आहे, त्याचे इंडिकेटर पण घेतलेले, ते जाऊन बघा, खूपच इम्पॉर्टंट आहे. 3 ते 4 क्वेश्चन डायरेक्ट 3 ते 4 क्वेश्चन इकॉनॉमीची, म्हणजे जोक नाही. एकच टॉपिकवर होतात ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि त्याचे इंडिकेटर 3 ते 4 क्वेश्चन लगेच आपले 2 लेक्चर जाऊन पाहते, खूप इम्पॉर्टंट येतं. नंतर महत्त्वाचं पुढचं दारिद्र्य. आता दारिद्र्य ना आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा इशू काय माहिती आहे का, की याच्यावर खूप सारे नसतं, फक्त थिंकरच क्वेश्चन विचारतात आणि ते आपल्या सोर्समध्ये नाहीत. त्याच्यामुळे आपण स्पेशली वेगवेगळं लेक्चर टाकलेले आणि लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर त्याच्यामुळे पहा कसं असतं माहिती आहे का, माणसाला गोष्टी जेव्हा फ्री भेटतात ना तेव्हा त्याला महत्त्व कळत नाही. हे जर पेड लेक्चर असते ना तर खूप लोक पैसे देऊन पाहतात, पण ज्यावेळेस फ्री देतो गोष्टी मग लोकांना असं वाटतं काही एवढं विशेष नसेल, काही नसेल. पण ह्या गोष्टी पाहत चला, कारण हे कसं असतं माहिती आहे का, एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणेपर्यंत खूप सारी मेहनत असते. असं नाही की लगेच उठलं आणि लगेच व्हिडिओ बनवलं नाही आहे. आता पुढचं महत्त्वाचं बघा, दारिद्र्य किंवा बेरोजगारांनी विकास बघा. आता पॉवर्टी वगैरे ना, पॉवर्टी पण खूप सारे क्वेश्चन येतात, त्याच्या कमिट्या कोणत्या आहेत, आणि सगळ्यात फेमस आहे ती सुरेश तेंडुलकर कमिटी. सगळ्याच गोष्टी माहीत पाहिजे आपल्याला. नंतर पुढचं महत्त्वाचं पैसा आणि चलन. आता हे पैसा आणि चलन आहे, याच्यावर बेसिकली पैशाचे फंक्शन, प्रायमरी फंक्शन, सेकंडरी फंक्शन, याचं पण आपण लेक्चर घेतलं आहे, तेच पहा. दुसरं आता चलनवाढ पण खूप कन्सेप्च्युअल असतो कोर्स. याच्यामध्ये नाही मग चलनवाढ कशी होते, कशामुळे होते, डेप्टर असतो म्हणजे ज्यांनी कर्ज घेतलं आहे, ज्यांनी कर्ज दिले आहे, कोणाला काय फरक पडतो काय नाही हे लक्षात ठेवा. चलनवाढीमध्ये मग ते कंट्रोल कसे करतात, त्याच्यामध्ये 2 असते, एक मॉनिटरी पॉलिसी असते जी कोणाची RBIची असते, एक फिजिकल पॉलिसी असते ती कोणाची गव्हर्नमेंटची, मग कोण कसं काय स्टेप घेतं वगैरे पाहिजे. आणि आर्थिक नियोजन म्हणजे लवकरच आपण याचे एक लेक्चर घेऊन येणार आहोत, त्याला म्हणून 5 year प्लॅन म्हणतो. त्याच्यामुळं याचं टेन्शन घेऊ नका. आर्थिक नियोजन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावर एक तरी क्वेश्चन येतोच. नंतर आता पुढचं आहे पॉप्युलेशन, जनसंख्या की. तर पॉप्युलेशन नाही का तुम्हाला माहिती आहे की इंडियाचे असो किंवा महाराष्ट्र स्पेसिफिक असो याच्यावर क्वेश्चन विचारतातच. पॉप्युलेशनवर ते पाठच पाहिजे डाटा. आणि मार्केटमध्ये खूप सारे ट्रिक्स वगैरे येतात, ते वाचून घ्या. पहिली 4 स्टेट, 4 आपले जिल्हे कोणते आहेत, शेवटचे जिल्हे कोणते आहेत, कोणाची साक्षरता किती आहे, काय आहे ते सगळे. नंतर सर्वसमावेशक विकास, याच्यामध्ये नाही का गव्हर्नमेंटचे स्कीम्स वगैरे येतात, तर याच्यावर पण आपण एक लेक्चर घेऊन येणार आहोत, त्याच्यामुळे याचा लोड घेऊ नका. आणि नंतर शाश्वत विकास आहे ना, शाश्वत विकास म्हणजे काय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट ना म्हणजे हा इन्व्हायरमेंटचा अंडर आल्यासारखं होतो. तर याच्यावर नाही का तुमची SDG असो, MDG असो, तुमचे एकदम तोंडी पाठ पाहिजेत, किती कोणत्या नंबरचा आहे काय. MDG जर आउटडेटेड झालेले असले तरी MP साठी ते अजून तसेच येतात आणि ते अजून त्याच्यावर क्वेश्चन विचारतात. आणि नंतर असतो तो सायन्सचा पोर्शन. आता सायन्समध्ये बायोलॉजी असो, बॉटनी असो, फिजिक्स असो आणि केमिस्ट्री, यातल्यामध्ये नाही का बायोलॉजी आणि बॉटनीवर जास्त वेटेज आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री तेवढं नसतं. फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर नाही का काय करतात ते आजकाल तर थोडं मॅथमॅटिकल म्हणजे ॲप्लिकेशन बेस्ड, याच्यावर काय करतात ते ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारायला लागले फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर. बाकी बायोलॉजी आणि बॉटनीवर ना हे डाटाबेस क्वेश्चन असतात, तुम्हाला माहीत असलं तर. बायोलॉजीचं नाही का ऑलरेडीच आपण नाही का 2 लेक्चर टाकलेले आहेत, एक सेल आणि दुसरं एक रिस्पिरेशन. लवकरच आपण ते 11वी-12वीच्या पुस्तकातून कव्हर करणार आहोत, इव्हन तुमचे हार्मोन्स असो वगैरे असो. त्याच्यामुळे याचा लोड घेऊ नका. सायन्सचा तर लोड घेऊ नका. आपण लक्षात ठेवा सायन्स खूप इम्पॉर्टंट आहे प्रिलिमला, कारण 20 क्वेश्चन येतात. 20 क्वेश्चनमध्ये डायरेक्ट 40 मार्क होऊन जातात आणि 20पैकी तुमचे 15-16 बरोबर येऊ शकतात. हे काहीच अवघड नाही, कारण डायरेक्ट क्वेश्चन तुमच्या बुक्समधून जसे तसे आलेले आहेत. मी तुमच्या इव्हन PYQ देऊन तुम्हाला एक्सप्लेन केलेलं. मी 11वी-12वीच्या पुस्तकातून कसे क्वेश्चन येतात ते. काय होतं मॅक्झिमम आपले सोर्स आहेत ना ते 9वी-10वीपर्यंत येतं आणि तिथून आपले क्वेश्चन कव्हर होत नाहीत. आता पुढचं आहे महत्त्वाचं. आता हे बऱ्यापैकी तुम्हाला मी काय वाचायचं काय नाही ते सांगितलं. आता तुम्ही आता सगळा अभ्यास करून गेलेले आहेत. आता तुम्हाला शेवटच्या 2 तासात म्हणजे
कुठे एक्झाम सेंटरवर आता कसा परफॉर्मन्स करायचा, पेपर कसा सोडायचा. आता पेपर सोडताना नाही का, आता प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते. आता मी सांगितलेली स्ट्रॅटेजी फॉलो करावा असं मी तुम्हाला कधी सांगणार नाही. आणि जर तुम्ही फॉलो करणार असाल तर आतापासून याची सवय लावून घ्या. नाही तर मी काय करेन की मी डायरेक्ट एक्झाममध्ये जाऊन फॉलो करेल, असं कधी होत नसतं. तुम्हाला मी तेच अप्रोच बिल्डिंगमध्ये पण ते सांगितलं की तुम्ही एखादी गोष्ट नाही का कधी वापरायची ना, तर तुमच्याकडे एखादा रिव्हॉल्वर असेल, सिम्पल एक्झाम्पल देतो, तुम्ही एखादा डायरेक्ट चोर घरात घुसल्यानंतर त्याची गोळी मारून असं प्रूव्ह करू शकत नाही की मला बंदूक चालवता येते की नाही. तुम्हाला त्यासाठी अगोदर प्रॅक्टिस करावंच लागते. आणि जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीत परफेक्शन कधीच आणू शकत नाही. लक्षात ठेवा. आता आपल्यामध्ये एका पेपर सोडताना आता आपला अप्रोच कसा असला पाहिजे लक्षात ठेवा. पेपरला नाही का आपले 100 क्वेश्चन येतं. सुरुवातीला आता मिनिमम 2 राऊंड तरी व्हायला पाहिजे तुमचे. 2 राऊंड. आता पहिल्या राऊंडमध्ये काय करणार तुम्ही, जस्ट क्वेश्चन पेपर नाही का फास्ट बघत जाणार. म्हणजे पहिला क्वेश्चन बघणार, तुम्हाला नाही आला, दुसरा नाही आला, तिसरा नाही आला, चौथा नाही आला, घाबरायचं नाही. भरपूर मुलांचं काय होतं माहिती आहे का की मला आता पहिले 10 क्वेश्चनमधलं एक पण सुटलं नाही, मग आता काय माझं खरं नाही. कारण कसं असतं माहिती आहे का, जरी तो पहिले 10 नाही सुटले पण पुढचे 15-20 तर सोपे असणार ना. त्याच्यामुळे घाबरायचं नाही. कसं असतं माहिती आहे का, जोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स लूज होत नाही ना. आणि MPSCचं लॉजिक काय असतं म्हणजे पहिले 10-15 क्वेश्चन आहे ना प्रत्येक सेटसाठी थोडे डिफिकल्ट असतात. कशामुळे की त्यांना पाहायचं असतं, हे बघा कोणतीच ह्या जगात कोणतीच एक्झाम तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी कोणतीच एक्झाम घेतलेली जात नसते. ती एक्झाम घेतली जात कशासाठी असते, तुमचं हाऊ यू हँडल प्रेशर, कसं तुम्ही प्रेशर खाली तुम्ही कसं परफॉर्मन्स करता हे बघण्यासाठी एक्झाम असतात. तुमचं नॉलेज कोणाला चेक करायचं नसतं. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगा आता हिस्ट्री जिओग्राफी वगैरे तुम्ही वाचून ज्यावेळेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाता याचा काय उपयोग आहे, काही नसतो. फक्त त्यांना काय बघायचं असतं, तुम्ही प्रेशर खाली डिसिजन कशी घेता, तुम्ही एक्झाममध्ये कसं परफॉर्मन्स करता, याच्याच बेसवरती डिसिजन इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आता मी सांगतो तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये आता कसं करायचं. पहिले 10 क्वेश्चन आपले आलेले नाहीत. 11 क्वेश्चन समजा आला तुम्हाला, 12 आला, 13 आला, नंतर 14-15 नाही आले, नंतर 16-17, म्हणजे असं करत करत तुम्हाला फर्स्ट राऊंड. आणि एखादा क्वेश्चन पाहायला आपल्याला असं वाटलं की नाही यार आपल्या सोर्समध्ये लगेच सोडून जायचं पुढं. आणि शुअर शॉट ज्याचं माहिती तुम्हाला 100% याचा आन्सर हेच आहे आणि हे जगात बदलू शकत नाही असे क्वेश्चन तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कव्हर करायचे. असे तुमचे सांगतो मी, काही बी केलं तरी 30 ते 35 क्वेश्चन तुमचे असे बरोबर असलेले असतात. 30 ते 35 क्वेश्चन असे असतात ना, ते सगळ्याचेच येतात. आणि जे पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला ते क्वेश्चन बाजूला काढायचे 30 ते 35 क्वेश्चन. आता ज्यावेळेस तुमचे 35 क्वेश्चन तुम्हाला असं एक्झॅक्ट कळलं की याचं आन्सर हेच आहे, हे तुमचे आले, तर लक्षात ठेवा तुमचं डायरेक्ट 70 क्वेश्चन म्हणजे 70 मार्कापर्यंत तुम्ही आजच गेलेले. समजा फर्स्ट राऊंडमध्ये तुमचे 70 मार्क झालेले. आता आपल्याला समजा 110 किंवा 120 स्कोर आणायचा. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला पुढे घ्यायचे किती 40 मार्क. कळलं. आणि आपले क्वेश्चन म्हणजे आता उरलेले 65 क्वेश्चनमधून आपल्याला 40 मार्कच घ्यायचे. कळलं का. म्हणजे आपल्याला जो कॉन्फिडन्स आहे ना, ज्यावेळेस तुम्हाला कळतं फर्स्ट राऊंडला की हा आता माझे 70 मार्क बरोबर आले आहेत. कळलं. नंतर तुम्हाला आता 65 ना, 65मधले नाही का, मग ज्या फर्स्ट राऊंडला नाही का थोडेफार जे क्वेश्चन तुम्हाला असं टफ वाटत होते वगैरे काय असं सोडत होते ना, त्या सेकंड राऊंडमध्ये मग तुम्हाला हे 65 जे क्वेश्चन राहिलेत ना ते हँडल करायचे. लक्षात ठेवा. 65 ज्यावेळेस क्वेश्चन हँडल करतात मग त्याच्यामध्ये पण ज्याला थोडंफार लॉजिक लागतं, जिथे पण अप्रोच लागतो, काहीतरी गोष्टी. आणि कसं असतं माहिती आहे का, सुरुवातीला माणसाचं नाही का परफॉर्मन्स तेवढा चांगला नसतो, पण एकदा थोड्या एक्झाममध्ये सेटल झाल्यानंतर कसं असतं माहिती आहे, सिम्पल लॉजिक. आता एक्झाममध्ये कसं असतं की तुम्ही नाही का खूप सारे माइंडनी वगैरे घाबरून वगैरे गेलेले असतात आणि तुम्हाला ते एका जागेवर कॉन्सन्ट्रेट करायचं असतं. म्हणजे तुमचं असं पूर्ण ब्रेन मोठे अशा 100 गोष्टी चाललेल्या असतात आणि तुम्हाला असं छोटं करत एका छोट्या तुमच्या क्वेश्चनवर कॉन्सन्ट्रेट करायचं. म्हणजे तुम्हाला इथून इथपर्यंत तुम्हाला हे कॉन्सन्ट्रेट करत आणण्याचं असतं. लक्षात ठेवा. तर मग ज्यावेळेस तुम्ही असं एकदम एक फर्स्ट राऊंड होतो ना, त्यावेळेस तुम्ही बराबर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी काढून टाकलेल्या असतात. तुम्ही आता मधल्या राऊंडमध्ये असता. कळलं. त्यावेळेस गोष्टी नाही का तुम्हाला ज्या गोष्टी अगोदर कन्फ्यूज होत्या, ज्या गोष्टी विसरत होत्या, ज्याच्याविषयी तुम्हाला भीती वाटत होती किंवा कन्फ्युजन होतं, त्या गोष्टी पण आता कसे हळूहळू क्लिअर व्हायला लागतात. आणि सेकंड राऊंडमध्ये नाही का बऱ्यापैकी क्वेश्चन जे फर्स्ट राऊंडमध्ये येत नव्हते सेकंड राऊंडमध्ये आपोआप यायला लागतात. अशा प्रकारे सेकंड राऊंडमध्ये नाही का बऱ्यापैकी जेवढे क्वेश्चन येतात वगैरे तेवढे मॅक्सिमम क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करायचा. आणि फर्स्ट राऊंडमध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण क्वेश्चन 30-35 वगैरे झाले ना लगेच काळे करून घ्यायचे. कसं होतं माहिती आहे का, भरपूर मुलं असं करतात सोडतात शेवटी मग काय केलं जे काळं करायला वगैरे वेळ भेटत नाही, तर लगेच 35 क्वेश्चन तुमचे सॉल्व होत ना लगेच काळं करून घ्या. सेकंड राऊंडला मग लगेच फास्टमध्ये सोडवा आणि लगेच ते काळं करून घ्या. आता तुमचे नाही का सेकंड राऊंड नंतर मग असं मॅक्सिमम बेसिक क्वेश्चन राहिलेले असतात की जे ठीक आहे बाबा आता की खूपच अवघड आहेत वगैरे. मग याच्यात थोडं आणखी लॉजिक जुन्या काही गोष्टी वगैरे काही कुठलं ते काही रेफरन्स वगैरे लागतो की नाही विचार करत करत मग तुम्हाला शेवटचे 20 क्वेश्चनमध्ये मग याचा एक थर्ड राऊंड झाल्यासारखे 3 राऊंड करायचं. लक्षात ठेवा तुम्ही जर ह्या प्रोसेसने गेला तर तुमचा मॅक्सिमम म्हणजे मॅक्सिमम स्कोर येतो. लक्षात ठेवा मॅक्सिमम मार्क्स येतात. ही मेथड आहे ना, मी ज्यावेळेस आता MBBSला होतो ना, म्हणजे MBBSला लागण्याच्या अगोदर तेव्हापासून मी अप्लाय करतो. लक्षात ठेवा. आणि तेव्हापासून ही सक्सेसफुली अप्लाय होते. तर म्हणजे UPSCच्या मी आता एवढं 4-5 मेन्स दिलं ना त्याला पण ही मेथड अप्लाय होत होती. तर लक्षात ठेवा की तुमचा जो फर्स्ट राऊंडनंतर जो कॉन्फिडन्स आहे ना तो कॅरी फॉरवर्ड होतील. आपोआप क्वेश्चन जे चुकीचे आहेत किंवा क्वेश्चन म्हणजे ज्याला कन्फ्युजन वगैरे होते ना ते पण बरोबर लागतात. आता मी स्वतःविषयी सांगतो थोडं. आता हे थोडं वेगळं आहे की जरी आता समजा माझं गव्हर्नमेंटला MBBS झालेलं आहे समजा,
आता मी एक छोट्या म्हणजे बीडमधलं एक छोटं गाव आहे, तिथून आहे मी, समजा एकदम छोटं गाव आहे. आणि तिथून समजा आता मी 11वी समजा मी माझं म्हणजे आज पण मी खेड्यातच राहतो. समजा माझं 10वीपर्यंत शिक्षण खेड्यातच झालेलं आहे. 11वी-12वी समजा बीडला झाली. तर ज्यावेळेस नाही का माझं म्हणजे 11वी-12वीपर्यंत सुद्धा 11वी पण एवढी सिरियस नाही, पण 12वीला जेव्हा मी एक आमच्याच गावातला एक मुलगा होता, त्यांनी सांगितलं की हे सर, त्यावेळेस आम्हाला एक अर्जुन भोसले सर म्हणून होते, तर ते आम्हाला बायोलॉजी शिकवायचे. तर आता त्यावेळेस नाही का खूप आता शाहू पॅटर्न वगैरे एवढं होतं, पण आपण कसं खेड्यातले असल्यामुळे आपल्याला तेवढं माहीत नव्हतं किंवा तेवढं कोणी सांगितलेलं बी नाही की बाबा शाहूला जा. आणि मेन म्हणजे शाहूला जाण्यासाठी नाही का त्यावेळेस 10वीला खूप पर्सेंटेजला असावं लागायचे. आणि आपण कसं खेड्यातले वगैरे असल्यामुळे आपल्याकडे 10वीला तेवढे पर्सेंटेज नसायचे, आणि तिथं कसं 90% वर वगैरेच हे भेटायचे. आणि त्यावेळेस आता मी स्वतः बीडला राहूनच तयारी केली 11वी म्हणजे 11वी पण नाही, 12वीलाच फक्त. 11वी तर मी घरीच होतो, 12वीला बीडला राहून मी तयारी केली. त्यावेळेस नाही का माझे जे आता समजा सर होते अर्जुन भोसले सर, मी तुम्हाला सांगितलं, तर माझं काय होतं माहिती आहे का, त्या सरावर एवढा विश्वास होता की बाबा जगातलं जे सर बी सांगते ना तेच खरं आहे. म्हणजे मग आता त्यावेळेस माझ्या डोक्यात पण नव्हतं नाही काही की बाबा आता लातूरला मुलं एवढं आहे, तर लातूर शाहू कॉलेज एवढं आहे, मग आता आपण त्यांच्या पुढं टिकू शकतो का, मग ते किती अभ्यास करत असेल, काहीच नाही. माझं काय होतं की सर जे सांगतात ना ते 100% आपल्याला तेच अभ्यास करायचं. लक्षात ठेवा, 100पैकी बायोलॉजीला मला 99 मार्क होते त्यावेळेस. लक्षात ठेवा, 100पैकी 99 मार्क होते, फक्त 1 मार्क चुकला होता. आणि हे मी यासाठी सांगत नाही माझं आता मी काही खूप अभ्यास केला किंवा मी काही खूप हुशार होतो यासाठी नाही, फक्त माझं काय होतं माहिती आहे का, ट्रस्ट किंवा विश्वास होता. हे मला सांगायचं होतं की सर जे सांगतात ना तेच बरोबर आहे, मला तेच करायचं आहे. कळलं? त्यामुळे लक्षात ठेवा, मी तुम्हाला स्टार्टिंग बी यांनीच केली आणि शेवट बी यांनीच करतो आहे की तुम्ही ज्या गोष्टी काही पण वाचा, कोणतं पण पुस्तक वाचा, कोणते पण लेक्चर पहा, कुठले पण पहा, पेड असो अनपेड असो फ्री असो, फक्त काय करा माहिती आहे का, विश्वास ठेवा. तुम्ही जोपर्यंत विश्वास ठेवणार नाहीत तोपर्यंत कोणतीच गोष्ट जगात शक्य होत नाही. विश्वास ठेवा. आणि विश्वास ठेवल्यानंतर कसं होतं माहिती आहे का, तुम्ही बरोबर त्या गोष्टी तुमच्या माइंडला, तुमच्या आजूबाजूचं इन्व्हायरमेंट वगैरे पॉझिटिव्ह होत चालतं आणि पॉझिटिव्ह रिझल्ट यायला लागतात. आणि निगेटिव्ह तुम्ही जर विश्वास नाही ठेवला की मनालाच अरे याचं काय खरं आहे, हे ते काही चांगलं शिकवतच नाही, त्यांचं असं आहे त्यांचं तसं आहे, म्हणजे असं काही काही मुलांना तसं असं थोडी निगेटिव्हिटी असते त्यांच्या माइंडमध्ये. आणि ऑब्व्हियसली कसं होतं माहिती आहे का, की आपण एवढे दिवस झाले तयारी करतो, कधी कधी काय होतं की आपलं रिझल्ट येत नाही, माणूस थोडेफार आपोआप निगेटिव्ह व्हायला लागतो, थोडं माणसाला स्वतःविषयी डाऊट निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे नाही का असे डाऊट वगैरे नाही का येऊ देऊ नका मनामध्ये. कसं असतं, तुम्ही जर पास झाले तर ह्या जगात नाही का सगळ्यात जास्त आनंद कोणाला होणार असतो, तो लक्षात ठेवा, तुमच्या आईवडिलांना. कारण जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना तुमचे ज्यावेळेस समजा तुम्ही पास होताल, पोस्ट निघाल तुमची त्यावेळेस, आणि गावामध्ये तुमचे वडील ज्यावेळेस पेढे वाटतील किंवा की माझा मुलगा पास झाला वगैरे असं सांगू ज्यावेळेस वडिलांना जेवढा आनंद झालेला असेल ना, तेवढा आनंद तेवढा त्यांच्या चेहऱ्यावर इथून मागं कधीच नसतो, हे लक्षात ठेवा. आणि त्यांना तो आनंद देण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. कळालं? मी आता एक 2 वळी सांगतो फक्त हिंदीमध्ये. त्या आपल्या तुमच्या टेबलवर कुठं बी अभ्यास करत असेल ना ते लिहून ठेवा. हे 2 वळीत ना महत्त्वाच्या कशामुळे येतात, कारण तुमच्या लक्षात म्हणजे तुम्हाला तुमचं जे टार्गेट आहे ना कधीच विसरलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा, न शौक न शौहरत के लिए, न शौक न शौहरत के लिए, ना किसी के प्यार के लिए, मुझे जीतनी है दुनिया अपने माँ बाप के लिए. कळलं? असं लक्षात ठेवा की तुमच्या आईवडिलांसाठीच तुम्हाला ही पोस्ट काढायची. तुम्ही जेव्हा पण अभ्यास करता ना तेव्हा त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर असू द्या, कारण तेव्हाच तुम्ही नाही का परफेक्ट अभ्यास करू शकता. बाकीच्या ज्या डिस्ट्रॅक्शन वगैरे खूप साऱ्या गोष्टी वगैरे असतात त्याचा हे करायचं नाही. अभ्यास तुम्ही जेवढे जास्त करताना लक्षात ठेवा, तेवढा तुमचा जो कॉन्फिडन्स वगैरे ना तेवढा चांगला हे होत राहील. तुम्ही एखादी गोष्ट, आता भरपूर साऱ्या गोष्टी असतात ना त्या आपल्या कंटेंटच्या बाहेर वगैरे असतात, पण तुम्ही अभ्यास केला आहे, मी स्वतः वाचून गेलो आहे, याचा जो कॉन्फिडन्स असतो ना, ह्या कॉन्फिडन्सच्या जीवावरच भरपूर सारे क्वेश्चन सुटत असतात. कळलं? तर अशा प्रकारे आपण नाही का स्ट्रॅटेजी पूर्ण कंप्लीट केलेली, आणि सायन्स वगैरे आपण हे पूर्ण लेक्चर आपण कंप्लीट करणार आहोत. प्रिलिमचा तुम्ही लोड घेऊ नका, जेवढं पाहिजे तुम्हाला, जे कोणता एखादा सब्जेक्ट आवड जात असेल, काय असेल, एखाद्या चॅप्टरवर तुम्हाला कंटेंट अवेलेबल नसेल किंवा एखादा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. फक्त तुम्ही अभ्यास करा. आणि आणखीन पुन्हा सांगतो की नोट्स काढत चला, स्वतः हाताने नोट्स काढा. फक्त असं लेक्चर पाहिलं डोळ्याने, कान ऐकलं मग असं सोडून देऊ नका. कसं होतं माहिती आहे का, ह्या गोष्टी वर्क करत नाहीत. तुम्ही जोपर्यंत एखादी गोष्ट हाताने करत नाही ना तोपर्यंत तुमच्या ती एकदम परफेक्ट कधीच होत नाही. चला, आता मी माझ्यापर्यंत 100% देण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी आता सांगणार नाही की हीच 100% स्ट्रॅटेजी आहे. कसं असतं मार्केटमध्ये नाही का, प्रत्येक आता ज्यावेळेस नाही का समजा 500 सीट असेल, समजा 500 मुलं जर पास होत असेल ना तर 500 मुलाच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असतात. त्याच्यामुळं एकच स्ट्रॅटेजी नाही का 500 मुलं कधीच वापरत नसतात, प्रत्येकाची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते. तुमच्यासाठी जी तुम्हाला परफेक्ट वाटते ती स्ट्रॅटेजी फॉलो करा.
सक्सेस हे तुमचंच आहे. टेन्शन घेऊ नका, अभ्यास करत राहा.